नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे। आज आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील 8वी कविता कोणापासून काय घ्यावे हे शिकणार आहे। या कवितेच्या कवयित्री आहेत नीलम माणगावे। या कवितेमध्ये कवयित्रीने आपल्याला एक संदेश दिला आहे। त्या म्हणतात, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही घेत असतो, त्याच्याकडून आपण काही ना काही शिकत असतो। त्याप्रमाणे निसर्गातील घटकांकडूनही घेण्यासारखे काही ना काहीतरी असते। हाच संदेश कवयित्री आपल्याला या कवितेद्वारे देत आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणापासून काय घ्यावे या कवितेच्या कवयित्री नीलम माणगावे यांनी निसर्गातील वेगवेगळ्या घटकांविषयी आपल्याला माहिती दिली आहे। आता निसर्ग म्हणजे काय, तर निसर्ग म्हणजे नेचर। निसर्ग खूप सुंदर आहे। हे जे नेचर आहे ते खूप ब्युटिफुल आहे। प्रत्येक निसर्गाच्या घटकापासून आपल्याला काही ना काहीतरी मिळतं। निसर्ग आणि मानव यांचा संबंध अतूट आहे। हा संबंध बदलत्या काळाप्रमाणे जरी बदलत असला तरी हा बदल अनुकूलतेकडे झुकणारा असायला हवा। निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे। निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष, फूल, फळ, डोंगर या सगळ्या घटकांचा समावेश होतो। आणि यांसारखे अजूनही काही घटक आहेत जे निसर्गामध्ये समाविष्ट होतात। अशा निसर्गातील घटकांविषयी आपल्याला कवयित्रीने या कवितेमध्ये माहिती करून दिलेली आहे। निसर्गातील या घटकांपासून आपल्याला काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं। हा मोलाचा संदेश त्यांनी या कवितेमध्ये आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने करून दिलेला आहे। कविता अतिशय सोपी आणि सहजपणे समजणारी आहे। आणि कविता शिकल्यानंतर आपल्याला निसर्ग किती उदार आहे याचं दर्शन या कवितेतून आपल्याला होतं। तर आज आपण 8वी कविता कोणापासून काय घ्यावे हे शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करण्याअगोदर आपण ही कविता तालासुरामध्ये म्हणणार आहोत। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती। चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती। चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती। फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे। फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे। झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे। झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे। झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे। झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे। गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे। गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे। प्रभात काळी एक शिकूया, जगवीत जीव जगूया। प्रभात काळी एक शिकूया, जगवीत जीव जगूया। संध्या समयी एक होऊनी, सारे मित्र हसूया। संध्या समयी एक होऊनी, सारे मित्र हसूया। संध्या समयी एक होऊनी, सारे मित्र हसूया। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कवितेचे तालासुरात वाचन केल्यानंतर आता आपण कवितेचा अर्थ पाहणार आहोत। कवितेच्या पहिल्या 2 ओळी आहेत, सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती।
सूर्य आणि चंद्र हे निसर्गातील अतिशय सुंदर दोन घटक आहे. सूर्य हा एक तारा आहे आणि हा सूर्य, या सूर्यापासून आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो आणि या सूर्यप्रकाशाचा रंग जो आहे की नाही, तो दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येतो. म्हणजे सकाळी जर तुम्ही पाहिलं तर सूर्याची कोवळी किरणं असतात. पिवळ्या रंगाची, केसरी रंगाची, तांबूस रंगाची आपल्याला ती किरणं दिसतात. त्यानंतर जसजसा प्रकाश होत जातो तसतसं हा प्रकाश अतिशय प्रखर होत जातो. पुन्हा संध्याकाळी आपल्याला या सूर्याच्या किरणांच्या मध्ये वेगवेगळे रंग दिसून येतात. त्यामुळे कवयित्री इथे म्हणतात की सूर्यापासून रंग घेऊया. म्हणजे सूर्याचा हा जो रंगीत प्रकाश आहे, हा काय करूया, आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊया. सूर्यापासून आपण रंग घेऊया. चंद्रापासून शांती. चंद्र म्हणजे मून. चंद्र हा आपल्याला रात्रीचा आकाशामध्ये दिसून येतो आणि या चंद्राचा प्रकाश अतिशय शीतल असतो, शांत असतो. तो आपल्याला फार सुखद वाटतो. रात्री आकाशात चंद्र पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या मनाला फार शांतता लाभते. त्यामुळे चंद्र रात्री आपल्याला पाहायला मिळतो आणि चंद्रावर कोणत्याही प्रकारची वस्ती नसल्यामुळे अतिशय शांतता आपल्याला तिथे जाणून येते. आणि या चंद्राचा प्रकाश देखील कसा असतो, अतिशय शांत आणि शीतल असतो. अशा या चंद्राच्या प्रकाशापासून किंवा चंद्रापासून आपण काय घेतलं पाहिजे, शांतता घेतली पाहिजे. तर कवयित्री इथे म्हणतात की सूर्यापासून आपल्याला काय घ्यायचं आहे, रंग घ्यायचा आहे आणि चंद्रापासून आपल्याला शांती घ्यायची आहे. पुढच्या ओळी आहेत, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. चमचमणारे हे आकाशामध्ये जे तारे आहेत, या ताऱ्यांपासून आपल्याला काय करायचं आहे, तर दिव्य कांती घ्यायची आहे. कांती म्हणजे लकाकी, शाईन. रात्रीच्या वेळी आपण आकाशामध्ये जर बघितलं असेल तर तारे हे लुकलुकत असतात आणि हे लुकलुकणारे तारे हे आपल्याला फार छान वाटतात. त्यांचं तेज हे आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करून घेत असतं. आणि म्हणूनच कवयित्री इथे म्हणतात की चमचमणारे हे जे तारे आहेत, रात्रीचे आकाशामध्ये चमचमणारे हे जे तारे आहेत, या ताऱ्यांपासून आपल्याला दिव्य कांती घ्यायची. म्हणजे त्यांची जी शाईन आहे, त्यांची जी लकाकी आहे, ती आपल्याला त्यांच्यापासून घ्यायची आहे. फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे. पुढे कवयित्री म्हणते की फुलापासून गंध घेऊया कोकिळेकडून गाणे. पृथ्वीवरती वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या गंधाची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक फुलाचा स्वतःचा असा वेगळा सुगंध असतो, गंध असतो. आणि म्हणून कवयित्री इथे आपल्याला म्हणते की या फुलाकडूनच आपल्याला गंध, सुवास हा घ्यायचा आहे. कोकिळेकडून गाणे. कोकिळा हा एक सुंदर पक्षी आहे. दिसायला जरी तो कावळ्यासारखा असला तरी देखील त्याचा आवाज हा ऐकायला फार सुंदर आहे. कोकिळा जेव्हा झाडावरती बसते तेव्हा ती कुहू कुहू असा आवाज करून गात असते. आणि कवयित्री आपल्याला या कवितेत म्हणतात की अशा या कोकिळेकडून आपल्याला काय शिकायचं आहे, तर गाणे शिकायचं आहे. तिच्याकडून आपल्याला गाणे घ्यायचं आहे. फुलापासून गंध घेऊया आणि कोकिळेकडून काय घेऊया, तर गाणे घेऊया. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने. झरे हे जेव्हा वाहतात तेव्हा त्या झऱ्यांमधील पाण्याचा खळखळ असा आवाज येतो आणि ते झुळझुळ करून वाहत असतात.
आणि अशा झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांपासून कवयित्री आपल्याला म्हणतात की आपण काय घेऊया, तर नवे तराणे. तराणे या शब्दाचा अर्थ होतो मंजूळ गाणे. तर झुळझुळणाऱ्या या झऱ्यापासून आपल्याला काय घ्यायचं आहे, तर नवे तराणे घेऊया, असं कवयित्री आपल्याला या कवितेमध्ये म्हणत आहे. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण झाडाला आपला मित्र मानला आहे. तसं म्हटलं तर झाड हे स्वतःसाठी काहीच करत नाही. त्याच्या प्रत्येक अंगाचा आपण उपयोग करून घेत असतो किंवा आपल्यासाठी तो स्वतःची काय करत असतो, झीज करत असतो. झाडापासून आपल्याला फळं मिळतात, फुलं मिळतात. महत्त्वाचं म्हणजे प्राणवायू, ऑक्सिजन आपल्याला झाडापासून मिळत असतो. आणि अशा झाडापासून कवयित्री इथे म्हणतात की आपण काय घ्यायचं आहे, सावली घ्यायची आहे. झाडापासून आपण सावली घेऊया. मातीपासून जगणे. माणसाचा जन्म हा या मातीपासूनच होतो आणि माणसाचा शेवट देखील या मातीमध्येच होतो. त्यामुळे जगायचं कसं, तर या मातीकडून आपण ते शिकणार आहोत, शिकून घेणार आहोत. मातीपासून आपण कसं जगायला हवं हे शिकणार आहोत. तेव्हा कवयित्री म्हणतात की झाडापासून आपल्याला सावली घ्यायची आहे आणि मातीपासून आयुष्य कसं जगायचं हे आपण घेणार आहोत. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. गडगड करणारे हे आकाशामध्ये जे ढग आहेत, या ढगांच्या गडगडाटापासून आपल्याला काय घ्यायचं आहे, तर जीवन गाणे घ्यायचं आहे. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. कवयित्री इथे म्हणतात की प्रभात काळ म्हणजे पहाट किंवा सूर्योदयाचा काळ. आणि जेव्हा सूर्याचा उदय होतो किंवा आपण सकाळी पहाटे जेव्हा उठतो, तेव्हा आपण एक निश्चय मनाशी करायचा आहे किंवा एक गोष्ट आपण मनात लक्षात ठेवली पाहिजे की आपण स्वतःही जगायला हवं आणि इतरांनाही काय करायला पाहिजे, जगू द्यायला हवं. तर कवयित्री म्हणतात की प्रभात काळी आपण सर्वांनी एक गोष्ट शिकली पाहिजे की आपण स्वतःही जीवन जगणार आहोत, आपण स्वतःही आनंदात जीवन जगणार आहोत आणि दुसऱ्यांनाही ते जीवन आनंदात जगण्यासाठी उत्स्फूर्त करणार आहोत. प्रभातकाळी आपण एक गोष्ट शिकणार आहोत की स्वतःही जीवन जगणार आहोत आणि दुसऱ्यांनाही जगू देणार आहोत. संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. कवयित्री इथे म्हणतात की संध्या समयी म्हणजे संध्याकाळचा वेळ, संध्याकाळची वेळ. आणि या संध्याकाळच्या वेळी काय करायचं आहे, कवयित्री म्हणतात की आपण सर्वजणांनी एकत्र यायचं आहे, एकत्र होऊया आपण आणि सारे काय करूया, तर हसूया. संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. संध्याकाळच्या वेळी दिवसभरात झालेली जी छोटी मोठी भांडणं आहेत, जे आपण कट्टीबट्टी केली आहे आपल्या मित्रांबरोबर, ते सगळं आपण विसरणार आहोत आणि संध्याकाळच्या वेळी आपण सर्वजण एकत्र येणार आहोत आणि सारे मित्र एकत्र येऊन आनंदाने हसणार आहोत. तेव्हा कवयित्री इथे म्हणते की संध्या समयी एक होऊ नये. आपण संध्याकाळच्या वेळी सर्वजण एक होऊन काय करूया, सारे मित्र हसूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता आणि तिचा अर्थ पाहिला. आता या कवितेमध्ये काही शब्दार्थ आले आहे. त्या शब्दार्थांचा अर्थ
कविता शिकवत असताना तर मी सांगितलं आहे, पण पुन्हा एकदा आपण त्या कवितेचा अर्थ आणि त्या कवितेतील शब्दार्थांचा अर्थ समजून घेणार आहोत. सूर्य एक तारा आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सन. रंग, वर्ण, कलर, दिव्य, दैवी, कांती, लकाकी, फुले, पुष्पे, गंध, सुवास, झरा, निर्झर, गडगडणे, मेघगर्जना, तराणे, मंजूळ गाणे, प्रभात, सकाळ, संध्या, संध्याकाळ, कोकिळा एक गाणारा पक्षी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कुक्कू. माती, मृत्तिका, शांती, शांतता, सावली, छाया, जीव, प्राण. यापुढे आपण या कवितेवरती आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा किंवा रिकाम्या जागा भरा. फिलिंग द ब्लँक्स. अ डॅश घेऊ सावली डॅश जगणे. आपल्याला इथे कवितेच्या ओळी दिल्या आहेत आणि या कवितेच्या ओळी ज्या आहेत त्यातील काही शब्द हे आपल्याला ब्लँक सोडलेले आहेत, रिकामे सोडले आहेत. तिथे आपल्याला कवितेतील योग्य शब्द भरायचा आहे, म्हणजे या ओळी आपल्या कवितेतील पूर्ण होतील. मग झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे. आ डॅश एक शिकूया डॅश जीव जगूया. प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीव जगूया. अशा पद्धतीने आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. प्रश्न दुसरा आहे, कवितेतील कोणाकडून काय घेता येईल हे लिहा. कवितेतील कोणाकडून काय घेता येईल हे लिहा. आता या कवितेमध्ये आपण अभ्यासलंय कोणापासून काय मिळतंय तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. सूर्यापासून, बघा आपण कवितेमध्ये पहिल्या ओळीमध्येच पाहिलं, सूर्यापासून काय मिळतं, काय घेणार आहोत आपण. सूर्यापासून आपण घेणार आहोत रंग. चंद्रापासून आपण काय घेणार आहोत, शांती. तारांपासून आपण दिव्य कांती घेणार आहोत. फुलापासून आपण काय घेणार आहोत, तर गंध, सुवास. कोकिळेपासून गाणं आपण घेणार आहोत. झऱ्यांपासून नवे तराणे घेणार आहोत. झाडापासून आपण घेणार आहोत सावली आणि मातीपासून जगणे. मग कवितेतील कोणाकडून काय घेता येईल हे आपण कसं लिहूया, कसं लिहिणार आहोत, तर सूर्यापासून रंग, चंद्रापासून शांती, तारापासून दिव्य कांती, फूल गंध, कोकिळा गाणे, झरा नवे तराणे, झाड सावली, माती जगणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण कोणापासून काय घ्यावे ही कविता अभ्यासली. कवयित्रीने अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपल्याला इथे सांगितलेलं आहे की निसर्गातील घटकांकडून घेण्यासारखे काही ना काहीतरी असते आणि ते आपण घ्यायला हवे, हा संदेश त्यांनी या कवितेमधून दिलेला आहे. सूर्यापासून रंग, चंद्र शांती, तारा दिव्यकांती, फूल गंध, कोकिळा गाणे, झरा नवे तराणे, झाड सावली आणि मातीपासून जगणे हे आपल्याला शिकायला हवं. आणि त्याचबरोबर कवयित्री शेवटी सांगतात की सकाळी उठल्यानंतर आपण एक निश्चय केला पाहिजे की आपणही जगणार आहोत आणि आपण आनंदाने जगणार आहोत आणि आपण इतरांना देखील आनंदाने जगू देणार आहोत. आणि संध्याकाळच्या वेळी आपण सर्वजण एकत्र येऊन सगळ्या
जे काही एकमेकांबद्दल वाईट विचार आहे किंवा जी काही आपली छोटी मोठी भांडणं झाली आहे ती सगळी विसरून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत आणि एकत्र काय करणार आहोत, हसणार आहोत, असा मोलाचा संदेश कवयित्रीने या कवितेमध्ये आपल्याला दिलेला आहे. आशा आहे सगळ्यांना ही कविता समजली असेल. धन्यवाद.